नमस्कार, मी श्रीकांत पाटील, स्टार्टअप इंडिया मेंटॉर, सध्या नाशिकमध्ये आहे. आणि खरंच आपण स्वतः नोकरी केल्यापेक्षा नोकरी देणारे बनणे हे करणे आपलं गरजेचं, काळाची गरज पण आहे. स्टार्टअप सुरू करताना कुठल्या गोष्टींवरती फोकस करावा? आयडिया असेल किंवा टीम बिल्डिंग आहे किंवा मार्केटिंग आहे. सुरुवात आपल्याला आयडियापासून करायची आहे. ती इनोव्हेटिव्ह पाहिजे आणि त्याचं जे सोल्युशन आहे ते सुद्धा इनोव्हेटिव्ह पाहिजे. तो जो प्रश्न असेल किंवा ती जी आयडिया असेल, चॅलेंज असेल, ते कदाचित रेग्युलर असेल, तुमच्या गल्लीमधलं सुद्धा असू शकेल, जर तुमच्या कॉलेजमधलं असू शकेल, कॉलेज कुठलेही चॅलेंज किंवा कुठले जे प्रॉब्लेम आहे सोसायटीमधले ते असेल, त्याचं जे सोल्युशन आहे ते आपल्याला इनोव्हेशन किंवा इनोव्हेटिव्ह करायचं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पहिले फोकस आयडियावरती करायचं. आयडिया झाल्यानंतर तो आपल्याला रिअल प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी फंड लागेल. त्यानंतर आपल्याला टीम बिल्डिंग करायची आहे आणि एकदा आपण स्टार्टअप रजिस्टर्ड झाला स्टार्टअप इंडियाकडनं की त्यानंतर आपण मग स्केल अप करण्यासाठी आपल्याला मार्केटिंगवर फोकस करावं लागेल.